Hello, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaokar, and you all are watching my YouTube channel, Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Friends, today we are going to learning very interesting topic that is Holi Dahan. All of you guys know the festival that is Holi. Why we are celebrating this function? Do you know? Yes. Today we are discussing about the Holika Dahan. Okay. Long ago means खूप वर्षापूर्वी there was a bad cruel king named Hiranyakashyap. तर मित्रांनो खूप वर्षापूर्वी तिथं एक अतिशय वाईट, अतिशय दुष्ट असा राजा राज्य करीत होता आणि त्याचं नाव हिरण्यकश्यप होतं. ही वॉन्टेड एव्हरीवन टू वर्शिप ओनली हिम. त्याला त्याची इच्छा काय होती की प्रत्येकाने त्यालाच मानलं पाहिजे आणि त्याचीच पूजा केली पाहिजे किंवा त्याचाच उदो केला पाहिजे. म्हणजे इतर देवी देवता जे आहेत त्या पूजायच्या नाहीत किंवा त्या देवी देवतांचं नामस्मरण करायचं नाही किंवा त्या देवी देवतांचा आदर पूजा सत्कार करायचा नाही. तर करायचा सत्कार तर कुणाचा? फक्त त्या दुष्ट राजाचा म्हणजे हिरण्यकश्यपचाच करायचा. दुसऱ्याचं नाव सुद्धा कुणी घ्यायचं नाही. आणि जर कुणी दुसऱ्याचं नाव घेताना आढळलं तर तो राजा त्यांना खूप कठोर अशी शिक्षा करत असे. बट ही सन प्रल्हाद, ही हॅव अ सन, त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव प्रल्हाद होतं. प्रल्हाद वॉज ग्रेट डिवोटी ऑफ भगवान विष्णू. आणि हा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा अतिशय असा भक्त होता. तो अखंड विष्णू नामाचा जप करत असे, नारायण नारायण नारायण. आणि अखंड विष्णूची पूजा करणे, विष्णूची पूजा अर्चना करणे, आठवण करणे, म्हणजेच तो विष्णूंचा अतिशय जवळचा भक्त होता. आणि राजांच्या आज्ञेप्रमाणे तो राजाच्या विरुद्ध कार्य करत होता. कारण त्याचे जे वडील राजा होते हिरण्यकश्यप, त्यांचं काय म्हणणं होतं की फक्त हिरण्यकश्यप यांचाच पूजा करायची किंवा त्यांचाच आदर करायचा किंवा त्यांचीच भक्ती करायची. परंतु त्यांचाच मुलगा हा विष्णूची भक्ती करत होता आणि त्यामुळं राजा प्रचंड प्रल्हादावर रागावलेला होता. स्वतःचा मुलगा असून सुद्धा तो त्या विष्णूची भक्ती करतो म्हणून हिरण्यकश्यपला खूप राग आला होता. प्रल्हाद was great devotee of भगवान विष्णू and always prayed to him. म्हणजेच प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा अतिशय भक्त होता आणि तो विष्णूचीच पूजा अर्चना किंवा विष्णूंचंच नामस्मरण म्हणजे नारायण नारायण, जे नारायण नाव आहे हे भगवान विष्णूचंच आहे आणि तो अखंड जपत असे. धिस मेड द किंग व्हेरी अँग्री. आणि त्यामुळं हा हिरण्यकश्यप राजा आहे तो अतिशय रागावलेला आहे. कुणावर? प्रल्हादावर. कारण हा माझं नाव घ्यायचं सोडून तू भगवान विष्णूचं नाव घेतो आणि भगवान विष्णूची पूजा करतो म्हणून प्रचंड असा राग हिरण्यकश्यपला आलेला आहे. हिरण्यकश्यपा सिस्टर होलिका, त्याला एक बहीण होती त्या राजाला, तिचं नाव होलिका होतं. हिरण्यकश्यप राजा जो होता त्याला एक बहीण होती आणि तिचं नाव होलिका असं होतं. अँड सी हॅज अ मॅजिक शॉल दॅट प्रोटेक्टेड हर फ्रॉम फायर. आणि तिला एक वरदान होतं की तिला अग्नीपासून काय होत नव्हतं. म्हणजे तिनं अग्नीत जरी गेली तरी अग्नीपासून तिला पोळत नव्हतं किंवा ती त्या अग्नीमध्ये जळत नव्हती. म्हणजे अग्नी तिचं काही वाकडं करू शकत नव्हतं असं तिला वरदान होतं किंवा तिला एक कवच होतं. जसं की कर्णाला कवच कुंडल होती
कितीही बाण आले तर त्याला काही होत नव्हतं. तसं होलिका त्या अग्नीत प्रवेश जरी केली तरी तिला काही होत नव्हतं, म्हणजे तिला वरदान होतं. द किंग टोल्ड होलिका टू सिट इन द फायर विथ प्रल्हाद ऑन हर लॅप. तर राजानं काय आज्ञा केलेली आहे, ए होलिका म्हणजे बहिणीला बोलून घेतलेलं आहे, तू प्रल्हादला घे आणि अग्नीमध्ये जा, अग्नीमध्ये बैस, प्रल्हादला मांडीवर घेऊन. म्हणजे प्रल्हाद त्या अग्नीमध्ये जळून जाईल आणि तुला तर काय होणार नाही, कारण तुला वरदान आहे. कारण हा जो प्रल्हाद आहे, हा भगवान विष्णूची भक्ती करतो, माझ्या विरुद्ध वागतो, म्हणून मी याचा नाश करणार आहे. मला असला पुत्र नको आहे, असं हिरण्यकश्यप म्हणतो होलिकाला. आणि मग होलिका त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याला त्या अग्नीमध्ये घेऊन प्रल्हादला मांडीवर घेतलेला आहे आणि बसलेली आहे. द किंग टोल्ड होलिका टू सिट इन द फायर विथ प्रल्हाद ऑन हर लॅप होपिंग दॅट प्रल्हाद वूड बर्न. आणि राजाची काय इच्छा होती की जर होलिका त्याला घेऊन मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसली म्हणजे तर प्रल्हाद त्या अग्नीमध्ये जळून जाणार आणि माझा जो दुश्मन पुत्र असून सुद्धा दुश्मनासारखा वागणारा असा जो मुलगा आहे तो त्या अग्नीमध्ये जळून जाईल, कारण तो विष्णूचं नामस्मरण करतो, माझी भक्ती करायची सोडून तो भगवान विष्णूची करतो, असं म्हणून त्यानं त्या बहिणीला आज्ञा केलेली आहे. बट लॉर्ड विष्णू सेव्ड प्रल्हाद अँड होलिका वॉज बर्न इनस्टेड. परंतु भगवान विष्णूचा भक्त आहे आणि तो जळेल कसा, तर त्या अग्नीमध्ये प्रल्हाद जळायचा सोडून त्यामध्ये होलिका जळून खाक झालेली आहे आणि भगवान विष्णूने अलगदपणे प्रल्हादला त्या अग्नीतून बाहेर काढलेला आहे. धिस इज व्हाय पीपल बर्न अ बोनफायर ऑन होलिका दहन. आणि तेव्हापासून त्यावेळीपासून लोक होलिकेचं दहन करत आलेले आहेत आणि तेव्हापासून आपण हा फेस्टिवल उत्सव साजरा करतो, कारण चांगल्याचा वाईटावर विजय झालेला आहे. म्हणजे प्रल्हाद हा चांगला वागत होता आणि कश्यप हा दुष्ट वागत होता, हिरण्यकश्यप. परंतु भगवान विष्णूंनी प्रल्हादाचं रक्षण करून म्हणजे चांगल्याचं रक्षण केलं आणि दुष्टाचं म्हणजे होलिकानं त्याला जाळण्यासाठी गेलती तर ती त्यामध्ये जळून खाक झालेली आहे. याचाच अर्थ की भगवान विष्णूंनी प्रल्हादला वाचवलेलं आहे आणि एक चांगल्याची वाईटावर जीत झालेली आहे, म्हणून हा आनंदोत्सव म्हणून आपण होलिकाचं दहन करतो आणि तेव्हापासून हा आनंद साजरा शिमग्याच्या वेळेला म्हणजे होळी पौर्णिमेला साजरा केला जातो, ज्यामध्ये आपण होळीचं दहन करतो, म्हणजेच चांगल्याची वाईटावर जीत. द नेक्स्ट डे पीपल सेलिब्रेट विथ कलर्स, स्वीट्स अँड जॉय. आणि दुसऱ्या दिवशी काय करतात, आपण रंग खेळतो आनंदानं, स्वीट्स म्हणजे गोडधोड पुरणपोळी करतो आणि आनंद उत्सव साजरा करतो. द फेस्टिवल शोज दॅट गुड ऑलवेज विन ओव्हर एव्हिल. द फेस्टिवल शोज दॅट गुड ऑलवेज विन ओव्हर इव्हिल. म्हणजे दुष्टावर चांगल्याची मात किंवा चांगल्याचा विजय होऊन दुष्टाचा नाश झाला, म्हणून आपण हा होळीचा सण साजरा करतो. आणि असंही सांगितलं जातं की ह्या होळीच्या दिवशी आपण आपल्या मनातील जे इतराविषयी असलेले मतभेद असतील किंवा इतराबद्दलचा द्वेष असेल, राग असेल, मत्सर असेल, तर तो आपण त्या होळीमध्ये टाकून देऊन आपण नव्याने पुन्हा आपलं नातं दृढ करायला पाहिजे, आनंदानं एकमेकाशी राहायला पाहिजे, म्हणून सुद्धा याचं महत्त्व आहे. तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण होलिकाचं दहन का केलं जातं आणि होलिका दहन होळीचा जो सण आहे हा केव्हापासून साजरा केला जात आहे हे पाहिलेलं आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल, अँड इवन इफ देर इज एनी टाईप ऑफ डिफिकल्टी please contact me or you can put your difficulty in comment box. I will try to solve out your difficulty 101%. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. There is a red color subscribe button. You just press that button.
You have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. And beside the subscribe button, there is a bell icon. You just press that bell icon. Then you will get daily updates and notifications of my channels Speak English with BK. I hope all of you guys understand today's story, moral story very well. That is Holika Dahan story. And that means the this festival shows that good always wins over evil. म्हणजे जे चांगलं आहे त्याचा नेहमीच जय होतो आणि वाईटाचा नाश होतो. इव्हिल म्हणजे दुष्ट. तर या दुष्टाचा नाश होऊन चांगल्याचा जय झाल्याचा आनंद प्रित्यार्थ आपण होलिकाचा सण साजरा करतो. I hope all of you guys understand. We stop here. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.